यशवंत. पुढे अनेक स्त्रिया अशाच बाळांत व्हायला लागल्या. म्हणून फुलेंनी वाडा बांधला, वाड्याच्या बाहेर पाटी लिहिली. ज्या स्त्रियांना अनैतिक पद्धतीने गर्भधारणा राहिली असेल त्या स्त्रियांनी खुशाल आमच्या वाड्यावर येऊन बाळांत व्हावं, आम्ही कुणाला सांगणार नाहीत, बाळ आमच्याकडे ठेवा, तुम्ही निघून गेलात तरी चालेल. हा जो फुलेंनी वाडा बांधला होता त्या वाड्याचा नंबर होता 395. किती नंबर होता? 395. फुलेंच्या वाड्याचा नंबर संविधानाच्या शेवटच्या कलमाला दिला आणि बाबासाहेबांनी सांकेतिक भाषेत सांगितलं, संविधान वाचून झाल्यावर 395 नंबरचं कलम म्हणजे फुलेंचा वाडा. फुलेंच्या वाड्यात जायचं, संपूर्ण साहित्य वाचायचं, फुलेंनी सांगितल्या त्या मार्गाने आपल्याला जायचंय. विठ्ठला विठ्ठला. कोणत्या मार्गाने? ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची समाधी शोधली. रायगडावर गेले, 5 दिवस लागले समाधी शोधायला, 3 दिवस लागले झाडं तोडायला. शिवरायांची पहिल्यांदा समाधी ज्योतिरावांनी शोधली. 3 दिवसानंतर झाडं तोडली, समाधीवर फुलं अर्पण केली. समाधीची जयंती सुरू झाली, शिवरायांची जयंती. पाचाडचा खालचा ग्रामभट्ट आला, समाधीवर नाचला, फुलं उधळून लावली आणि म्हणाला, अरे फुले, तू एक कुणब्याचा माणूस, कुणभट, तुझा तो राजा, शेतकऱ्यांचा कुणब्याचा राजा. एका कुणब्याला दुसऱ्या कुणब्याची जयंती करता येते का? तुम्ही शूद्र लोक आहात, शूद्र. महात्मा फुलेंना राग आला. फुले म्हणाले, रायगडावर शिवजयंती करू दिली नाहीस? नाही, जगभरात शिवजयंती साजरी करून दाखवली तर नाव ज्योतिराव गोविंदराव फुले सांगणार नाही. पुण्यात आले, जगातली पहिली शिवजयंती गेली, जगातलं पहिलं शिवरायांवर पुस्तक लिहिलं. म्हणून बाबासाहेब सांगत होते 395 नंबरचं कलम म्हणजे ज्योतिराव फुलेंचा वाडा. ज्योतिराव फुलेंच्या साहित्यात तुम्हाला शिवाजी महाराज सापडतील. शिवाजी महाराजांचे गुरु तुकोबाराय होते, तुकोबारायांचे गुरु नामदेवराय होते. या मार्गाने तुम्हाला कुठे जायचंय? बुद्धाकडे जायचंय, संतांकडे जायचंय. आणि म्हणून आमचे संत एकमेकांचा विचार पुढे नेत होते. तुकोबारायांचा विचार पुनरुज्जीवित जर कुणी केला असेल तर कुणी केला? या देशामध्ये तुकोबारायांचा विचार जागृत केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार तुकोबारायांची एक व्याख्या सांगितलेली आहे. कोणती? दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकाचे. ही तुकोबारायांची व्याख्या मला फार आवडते असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. एकदा बदलापूरला शिवजयंतीचा कार्यक्रम होता. त्या बदलापूरच्या शिवजयंतीच्या अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना केलं आणि कीर्तन ठेवलं होतं. कीर्तन बाबासाहेब वेळेवर गेले, कीर्तन संपूर्ण बसून ऐकलं, मिरवणुकीमध्ये सहभागी झाले शिवरायांच्या आणि शेवटी त्यांचं भाषण झालं. म्हणून बाबासाहेबांनी शिवरायांचा आणि समस्त संतांचा वारसा सांगितला, पुढे चालवला. हे आम्ही आवर्जून समजून घेतलं पाहिजे. हाच खरा माणुसकीचा, मानवतेचा धर्म आहे. अभंगाचं दुसरं चरण. संत म्हणाले, आता चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करू, नामस्मरणाचं बीज वाढवू. नामस्मरणाचं
माऊलींनी त्यासाठी प्रमाण दिले, इवलेशे रोप लावी द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी. कशाचं? नामस्मरणाचा वेल आहे हा. इवलेशे रोप म्हणजे नामस्मरणाचं रोप आहे, संप्रदायाचं आहे, वारकरी परंपरेचं आहे. त्याचा वेल गगनावर गेला पाहिजे असं संत म्हणाले. पण अजून आम्हाला कर्नाटकात नेता आलं नाही, तेलंगणात नेता आला नाही, गुजरातमध्ये नाही, मग इथेच आहे आमचं सगळं. आणि तशात बी भांडणं, फुगाफुगी, रुसारुसी, पाकिटावून मारामारी. कोण्या दिवशी स्टेजवरच गचीला धरतात आणि व्हिडिओ येईल त्याचा, तेवढंच बाकी आहे. बाकी खाली स्टेजच्या मागच्या मारामाऱ्या आल्या. इथलं एकदा तर गळीला धरा, गचीला धरा, म्हणजे मग सगळं पावला महाराष्ट्र. तुमच्या भागात केवढ्याली फीस आहे? एका महाराजाचे अंदाजे किती? 1 लाख आहे का नाही? बीड जिल्ह्यातले महाराज लोक विमानाने फिरतात. 1 लाख काय त्याच्यात? 10 लाख 20 लाख फीस झाली. आणि म्हणून संत म्हणाले आम्हाला दयेचा, मायेचा, प्रेमाचा धर्म पाहिजे. आणि या दयेच्या, मायेच्या, प्रेमाच्या धर्माचं बीज वाढलं पाहिजे. द्वेषाचं वाढलं पाहिजे का? द्वेषाचं. कीर्तनाच्या गादीवरून द्वेष पेरणं चालू आहे, द्वेष. संत म्हणाले आम्हाला प्रेमाचा धर्म पाहिजे. कबीर काय म्हणाले? पोथी पडी पडी जगमुआ, भयाना पंडित कोई, 2.5 अक्षर पडे प्रेम के, 100 पंडित होई. नुसत्या पोथ्या वाचून कुणी पंडित होत नसतं. काय केलं पाहिजे? इतरांशी प्रेमाने वागलं पाहिजे. म्हणून संत म्हणत होते आम्हाला माणुसकीचा, प्रेमाचा, सदाचाराचा धर्म पाहिजे. आम्हाला लोकांना लुटणारा, लोकांना हीन मानणारा, तुच्छ मानणारा धर्म नको. संतांनी आयुष्य याच्यासाठी खर्च केलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकती धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकती धर्म जगाला प्रेमार पावे. जगाला प्रेमार पावे. जगाला प्रेमार पावे. खरा तो एकती धर्म 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 जगाला प्रेमार पावे. म्हणून संत म्हणाले की आम्ही द्वेषाच्या वाटा मोडायला आलेलो आहोत. पूर्वीच्या ज्या सूक्ष्म होत्या, दुस्तर होत्या, अवघड होत्या, कठीण होत्या, त्या सगळ्या वाटा आम्हाला अमान्य आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आम्हाला ते मान्य नाही, ते मोडायला चालवतो आम्ही. आणि दुसरं, आमच्या पूर्वजांनी संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाणार. मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संत ते. कुणी दाखवलेल्या मार्गाने? संतांच्या. पण कशा? दयानिधी, जे दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, कृपाळू आहेत, त्यांच्या मार्गाने आम्ही जाणार. ज्यांना क्रोध येतो, राग येतो, त्यांच्या मार्गाने नाही. जे स्वर्गात राहून, इंद्र स्वर्गात राहून अहिल्येवर डोळा ठेवतात, त्यांच्या मार्गाने बिलकुल नाही. कोणाच्या मार्गाने जाणार आम्ही? दयानिधी संतांच्या मार्गाने जाणार. आणि म्हणून किती सांगायचं, ही प्रेरणा आधुनिक भारतात स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांनी घेतली. कुणाची प्रेरणा घेतली? संतांची. आता जो प्रमाण दिलं ते कुणाचं आहे? साने गुरुजींचं प्रमाण आहे. विठ्ठलाला ब्राह्मणांच्या कैदेतून जर भारतात पहिल्यांदा कुणी मुक्त केलं असेल तर ते कुणी? साने गुरुजींनी. काय झालं? विठ्ठल अस्पृश्यांच्यासाठी बंद होता. स्वातंत्र्य मिळालं 1947ला. 1 मेला साने गुरुजींनी उपोषण सुरू केलं. विठ्ठल सगळ्यांसाठी खुला झाला पाहिजे. 1 मे गेले, 2 मे गेला, 3 मे गेला, तरी पंढरपूरचा विठ्ठल सगळ्यांसाठी खुला होत नव्हता. 11 दिवस साने गुरुजींनी उपोषण केलं. सरकार नमलं, झुकलं,
पंढरपूरचा विठ्ठल सगळ्यांना खुला झाला. पण आदल्या दिवशी एक कारनामा केला. कारनामा काय केला? संध्याकाळी मंत्र म्हणले आणि विठ्ठलाचं तेजच घागरीत काढून घेतलं. विठ्ठलाचं तेज घागरीत काढून घेतलं आणि घागर कुण्यातरी देवबापाच्या घरी नेऊन ठेवली. आणि ते म्हणले जा कोणाला दर्शनाला जायचे जा, विठ्ठल आमच्या ताब्यात आहे, त्याचं तेज आमच्या ताब्यात आहे. अशा खोडाळक्या केल्या गेल्या. विठ्ठल सगळ्यांना खुलाच होऊ देत नव्हते. कसा बसा साने गुरुजीच्या उपोषणाने देव सगळ्यांना खुला झाला. तर हे म्हणले आम्ही तेजच घेऊन गेलो. एका दिवशी एक बाई त्या घागरीला नैवेद्य दाखवायला गेली. सगळे वारकरी काही घागरीच्या पाया पडायला नाही गेले, वारकरी तर विठ्ठलाच्या पाया पडायला गेले. पण हे जे 4 लोक असतात ना दळणात खडे, हे तिकडं घागरीच्या पाया पडायला जायचे. मग एक बाई घागरीला नैवेद्य दाखवायला गेली आणि त्या नैवेद्यावर मांजरीनं उडी मारली आणि घागरच सांडून गेली. देवाचं तेजही सांडून गेलं, जिरून गेलं तेजही. पुन्हा हापशाला दुसरी घागर भरली आणि पुन्हा बसवली. म्हणले देव याच्यातही म्हणले. आमचे वारकरी म्हणले तुमच्याकडे आहे तर आम्हाला विठ्ठलच बरा. सगळे लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जायला लागले. खोडाळक्या इतक्या, कागाळ्या इतक्या, पांडुरंगाला सुद्धा जात बंदिस्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसलं असतं तर इथं येऊन माझी बी जीभ कापली असती. काय सांगायला म्हणले असते? पाखंड लावले म्हणले असते. म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाने बोलण्याचे, लिहिण्याचे, अभिव्यक्त होण्याचे अधिकार मिळाले. त्या बाबासाहेबांच्या पाठीमागच्या एका त्यागाची गोष्ट सांगतो आणि मग आपण अभंगाच्या उरलेल्या 2 चरणाकडे जाऊया. एकदा इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करायचा ठेवला, मोठा सत्कार सोहळा. आणि ते म्हणाले मिस्टर आंबेडकर तुम्ही नेहमीच येताना जरा तुमच्या बायकोला घेऊन या की. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझी बायको साधी भोळी आहे, नाही यायची ती. ते म्हणले या की घेऊन, सांगा घरी निरोप पाठवा. बाबासाहेबांनी निरोप पाठवला. रामूला म्हणावं तयार होऊन ये. माझ्या रमाईच्या पुढे प्रश्न पडला, तयार होऊन जायचं म्हणजे कसं जायचं? रमाईने खूप विचार केला, तयार होऊन जायचं म्हणजे कसं जायचं. रमाईनं दोरावरच्या सगळ्या साड्या काढल्या. कोणती फाटली, कोणतीला ठिगळ लावलंय, कोणतीला किनार नाही, कोणतीला पदरच नाही. काही दांडी केलेल्या साड्या होत्या. तुमच्याकडे दांडी केलेली साडी माहिती का? 2 वेगवेगळ्या रंगाच्या एकत्र शिवल्या की कशी होते? दांडी केलेली साडी होती. रमाईला एक साडी चांगली नाही. रमाईला एक गोष्ट आठवली. काय झालं? एकदा शाहू महाराज मुंबईला बाबासाहेबांच्या भेटीला आले. बाबासाहेब दुसऱ्या मजल्यावर राहायचे. शाहू महाराज खाली आले. लाकडी जिना, कोल्हापूरचा एवढा धिप्पाड राजा, लहानशा लाकडी जिन्याने वरच जाता येईना. बाबासाहेबांना निरोप पाठवला. कोल्हापूरचे राजे शाहू महाराज भेटायला आले. बाबासाहेब लुंगीवर होते, अगदी पळत जिन्याच्या खाली आले. अहो म्हणले महाराज तुम्ही एवढे मोठे कोल्हापूर संस्थानचे राजे, निरोप पाठवला असता तर पळत आलो असतो, तुम्ही कशाला आले भेटायला? शाहू महाराज म्हणले तुमची तारीख घ्यायला आलो. बाबासाहेब म्हणले अहो लाजवता काय, काय तारीख विचारता? अहो मी जेव्हा म्हणेल तेव्हा हजर आहे, कशाला तारीख पाहिजे? तुमची कोल्हापुरातून मिरवणूक काढायची म्हणले, हत्तीवरून मिरवणूक. मराठ्याचा राजा शाहू राजा बाबासाहेबांच्या चाळी दादऱ्यापाशी लाकडी जिन्यापाशी काय म्हणतो? तुमची तारीख पाहिजे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले अहो तुम्ही एवढे मोठे कोल्हापूरचे राजे, माझ्या गरीबाचा काय म्हणून सत्कार करणार? तेव्हा शाहू महाराज म्हणाले मी एका संस्थानचा राजा, येणाऱ्या काळात देशाचे ज्ञानाचे राजे तुम्ही होणार आहात. मला कोल्हापूरच्या जनतेला दाखवायचे माणूस शिक्षणाने किती मोठा होतो. बाबासाहेबांची तारीख घेतली, हत्तीवरून मिरवणूक काढली, गावभर साखर वाटली, बँड पथक लावले, ढोल ताशे बडवले. बाबासाहेबांचा हत्ती शाहू महाराजांच्या पॅलेस समोर आला. हत्ती खाली बसला. बाबासाहेब आंबारीतून खाली उतरले. शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा भला मोठा लाल रंगाचा जरीचा फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला आणि म्हणाले आजपासून राजशाही संपली, तुमची ज्ञानाची राजवट सुरू झाली, तुम्ही देशाचे राजा आहात. बाबासाहेब घरी गेले. घरी गेल्यावर आपल्या डोक्यावरचा फेटा काढून रमाईच्या हातात दिला. रमाईनं तो लाल रंगाचा जरीचा फेटा घडी काढून ठेवला. आता रमाईला आठवलं साहेबांनी बोलवलं, तयार होऊन जायचं, एकही साडी चांगली नाही. माझ्या रमाईनं काय करावं? पटकन घरात गेली, संदूक काढला, लाकडाच्या संदकातला शाहू राजाचा लाल रंगाचा जरीचा फेटा माझी रमाई नेसली. बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी माझी रमाई शाहू राजाचा फेटा नेसून कार्यक्रमाला गेली. कार्यक्रमाच्या स्टेजवर अगोदर रमाई जाऊन बसल्या. बाबासाहेब गाडीतून उतरले आणि स्टेजकडे जायला निघाले. जसे जसे स्टेजकडे जातात तेव्हा बाबासाहेब विचार करतात माझ्या रामूला मी आयुष्यात कधी फुटका मणी केला नाही, कधी सोनं नाणं केलं नाही, कधीच साडी सुद्धा घेतली नाही.
लंडनला गेलो, अमेरिकेत फिरलो, इतकं फिरून आलो, पुस्तकांनी भरलेल्या ट्रंकाच्या ट्रंका आणल्या, पुस्तकं आणले, पण माझ्या रामूच्या संसाराला तिला कधी साडी घेऊ शकलो नाही. एवढ्या साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, साडी जरी जुनी हीच माझी पैठणी. नको मला डाग डाग ना असू द्या काळ म्हणे, नको मला डाग डाग ना असू द्या काळ म्हणे. साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, साडी जरी जुनी हीच माझी पैठणी. नको मला डाग डाग ना असू द्या काळ म्हणे, नको मला डाग डाग ना असू द्या काळ म्हणे. बाबासाहेब स्टेजकडे निघालेत, विचार करू लागतात, माझ्या रामून कुणाचा बरं एवढा महागडा शालू नेसून आली आहे. गावात शेजारी पाजारी एवढं कुणी मोठं श्रीमंत नाही, इतका सुंदर लाल रंगाचा जरीचा शालू माझी रामू कुणाचा बरं नेसून आली. जसे जसे स्टेजकडे जायला लागतात तसं लक्षात येतं, अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू राजाचा फेटा नेसून आली. आणि हिच्या त्यागाबद्दल काय म्हणावं, काय हिच्या त्यागाची किंमत करावी. इतकी त्यागी बायको नशीबवंताला मिळते. कधी संसारात भांडली नाही, कुरबुर केली नाही, कधी रुसली नाही. लेकरं मेले, लेकरं, रमेश गेला, इंदू गेली, गंगाधर गेला, अंत्यविधी करायला कोरा कपडा नव्हता. माझ्या रामूने साडीचा पदर झाकून लेकरांचे अंत्यविधी केले. मी विदेशात होतो, मला काम करून मनी ऑर्डर केली, पैसे पाठवले, हिचे उपकार कुठे फेडावेत. बाबासाहेब विचार करता, स्टेजवर गेल्यावर रामूच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही का, तिला रडू आलं तर काय करायचं स्टेजवर. रमाईच्या लक्षात आलं, साहेबांनी ओळखलंय मी फेटा नेसून आले. रमाईनी ठरवलं साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही का, साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले तर. दोघांनी कार्यक्रम होईपर्यंत एकमेकांकडे बघितलंच नाही. कार्यक्रम संपला, दोघेही गाडीनं घरी गेले. घरी गेल्यावर बाबासाहेबांनी अंगातला कोट काढून रमाईच्या हातात दिला. रमाई कोट खुंटीला अडकवायला निघाल्या आणि रमाईच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या. रमाई रडत होत्या. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, रामू रडायचं नाही, मी तुला वचन देतो, माझ्या बहुजन समाजाला सांगेल, एक वेळचा माझा त्याग विसरला तरी चालेल, पण माझ्या रामूचा त्याग कधी विसरायचा नाही. तिच्या त्यागामुळे आम्हाला चांगले दिवस आले, त्या रामूमुळे आमच्या सगळ्यांचं भलं झालंय. मला महिलांना विचारायचंय, कपाट उघडल्याबरोबर बदा 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 साड्या पडतात त्या कपाटात. आम्ही लग्नाला जाण्यासाठी महागडी साडी घालतो, जयंतीला जाण्यासाठी नट्टापट्टा करतो, पण तेव्हा चुकून तरी रमाईची आठवण होते का आम्हाला? चुकून तरी तिचा त्याग आम्हाला आठवतो का? नाही आठवत. आमचं कसं झालंय, एकेकाळी ज्यांचं हातावर पोट होतं त्यांचे आज हात पोटावर आहेत, असे टम फुगलेत. एकेकाळी ज्यांचं हातावर पोट होतं त्यांचे आज हात पोटावर आहेत. कोणाशी काय घेणं देणं नाही. शेजारचा मेला काय, गेला काय, देशाचं वाटोळं झालं काय, आपल्याला काय करायचं. एकेकाळी ज्यांचं पोट पाठीला जायचं, अन्नाचा कण पोटात नसायचा, एकेकाळी ज्यांचं पोट पाठीला जायचं त्यांचं आज खाऊन खाऊन बूड एवढं मोठं झालंय, प्लॅस्टिकच्या खुर्ची सुद्धा बसत नाही, ते इतकं मोठं झालंय. आमचं कसं झालंय, माझी गाडी, माझी माडीन, माझ्या बायकोची साडी, त्याच्यातच गुंतलाय. म्हणून आज महापुरुषांचा विचार जनतेला सांगण्याची प्रचंड गरज आहे. त्या रामूच्या त्यागामुळे बाबासाहेब देशाचा संसार करू शकले. ती जर संसारात भांडली असती, साड्या मागितल्या असत्या, दागिने मागितले असते, तर एवढं संविधान बाबासाहेबांना लिहिता आलं नसतं. म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकदा रमाईला सुद्धा अभिवादन. विठ्ठला काय झालंय, आमचा पेशंट गेलाय कोमात. पेशंट म्हणजे जनता. आमचा पेशंट गेलाय कोमात आणि तुम्ही म्हणसाल उद्या दाखवू, परवा दाखवू, तेरवा दाखवू, जमणार आहे का? पेशंट कोमात गेला, लगेच दवाखान्यात न्या, त्याला ऍडमिट करा. ऍडमिट आणि ऍडमिट केलं असं म्हणू का ही गोळी जमणार नाही, ती गोळी जमणार नाही, इंजेक्शन द्या, इंजेक्शन. सर्जरी करावं लागेल, सर्जरी. त्यामुळे हा बहुजन समाज मठ्ठ झालाय, धिम्म झालाय, आपल्याच धुंदीत आहे. देशात काय चाललंय काही माहित नाही.
2018 रोजी दिल्लीच्या संसदेच्या समोर संविधान जाळलं 2018ला. काही कोणी हुकाचू केलं नाही, कोणी काही नाही, कोणी रस्त्यावर नाही, आंदोलन नाही, मोर्चा नाही, काही नाही. त्या राजस्थानच्या कोर्टाच्या समोर, जयपूरच्या कोर्टाच्या समोर मनूचा पुतळा आहे, मनूचा. पण अजून कोणाला ते काढावासा वाटला नाही. औरंगाबादच्या त्या 2 बायला मी सॅल्यूट करतो. औरंगाबादहून बेजार होऊन तिथं गेल्या आणि मनूच्या पुतळ्याला काळं फासलं. जयपूरमध्ये अटक झाल्या औरंगाबादच्या 2 बाया. म्हणून या देशात समतेचा विचार पाहिजे आम्हाला, बंधुभावाचा, एकोप्याचा, संविधानाचा, लोकशाहीचा विचार पाहिजे आम्हाला. आदर्श पंढरपूर गावोगाव उभं करायचंय. कसं पंढरपूर? समतेचं पंढरपूर गावोगाव उभं करायचं. कसं? तिकडून पुरुषाला इकडून बाई आली, फुगडी खेळली पाहिजे, फुगडी. तिकडून कोणत्याही जातीचा पुरुष हो, इकडून कोणत्याही जातीचा पुरुष हो, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. वारकऱ्यांना जातभेद असतो का? नाही. आणि म्हणून समतेचं पंढरपूर गावगाव पाहिजे. त्यासाठी तुकोबाराय म्हणाले, मला हृदयाला बाण लागेल असं बोलायची वेळ आली तरी बोलणार, कुणालाच घाबरणार नाही. अभंगाचं 3रं आतिक्षण उतारे, महापुरुष असो, तुमच्या आमच्या उद्धारासाठी ते आलेले असतात. तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दाखवायला ते आलेले असतात. म्हणून म्हटलंय जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारी. अहो तुमचं भलं व्हावं म्हणून ते देह कष्टवितात. देहाचं त्यांच्या मात्र करतात, मात्र आयुष्याची त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची धुळधाण होते, पण तुमचं भलं व्हावं यासाठी ते राबत असतात. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. जगात ज्ञानदीप लावण्यासाठी आम्ही आलेलो. म्हणून तुकोबाराय म्हणाले, उजळावया आलो वाटा खरा आत्ता निवाडा होऊ द्या. खरं काय खोटं काय निवाडा करायला चालू, तुकोबाराय म्हणाले. आणि म्हणून आता खरा खोटा निवाडा करायची वेळ आलेली आहे. आम्हाला या देशात माणुसकी पाहिजे, भेदभाव विरहित समाज पाहिजे. अहो या देशामध्ये घोटभर पाणी प्यायला मिळावं यासाठी सत्याग्रह करावा लागला. कुठला? चौदार तळ्याचा, रायगडच्या पायथ्याशी. या देशामध्ये माणसाला माणूसपणाचा दर्जा मागण्यासाठी लढा उभा करावा लागला. नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह. आणि म्हणून या देशातली लढाई फक्त आत्मसन्मानाची, माणुसकीची आहे. जोपर्यंत आम्ही इतरांना माणूसपणाचा, आत्मसन्मानाचा दर्जा देणार नाही, तोपर्यंत आम्हालाही माणूस म्हणून घेण्याचे अधिकार नाहीत. ज्याच्या मनात द्वेष आहे, किलमिश आहे, ज्याच्या मनामध्ये भेदभाव भरलेला आहे, त्याने अगोदर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एक घटना सांगू. अहो पंढरपूरचा विठ्ठल अस्पृश्य घरच्या, अस्पृश्य बाईच्या बाळांपणाला जातो. याच्यापेक्षा काही सांगता येईल का? कथाच सांगतो तुम्हाला, कथा. एकदा काय झालं, आमची सोयराबाई गरोदर होती. 9वा महिना सुरू. सोयराबाई कोण? चोखोबरायांची बायको. 9वा महिना सुरू आहे. चोखोबरायांनी खुंटीचा विना घेतला, विना, आणि निघाले वारीला, पंढरपूरच्या वारीला. सोयराबाईंनी घरातून आवाज दिला, ओ मालक कुठे निघालात? चोखोबराय म्हणाले, वारीला चाललो. सोयराबाई म्हणली, काय जीवा लाज, लाज लज्जा शरम आहे का? अहो गरोदर आहे, घरात बाई माणूस नाही बाळांपण करायला.
किमान तुम्हाला तरी काहीतरी करावं लागेल. आणि चालले तुम्ही त्या विठ्याचं काळ तोंड्याचं तोंड बघायला. पांडुरंगाच्या नावाने काय बाई बोलायला लागल्या सोयराबाई. चोखोबराय म्हणाले मी वापस येणार नाही. सोयराबाई म्हणाले मग तुमचा पांडुरंग येणार आहे का, माझं बाळांपण करायला विठ्ठल येणार आहे का? चोखोबराय म्हणले त्याला गरज असेल तर येईल. कथा कोणी लिहिली? संत नामदेव महाराजांनी कथा लिहिली अभंगात. चोखोबराय निघून गेले. माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाने टुनकून विटेवरून उडी मारली. सुंदर सावळ्या रंगाचा वेश धारण केला, स्त्रीचा वेश धारण केला. अंगभर दागिने घातले, साडी नेसायला सुरुवात केली, मिऱ्या खोसायला. आमची रुक्मिणी माता कुठेतरी बाहेर गेली होती, जोरात पळत आली. कोण बाई घुसली म्हणले, मालकाच्या विटेपाशी जाऊन साडी नेसायली. पांडुरंगाच्या मनगटाला धरलं, अगदी दरवाजापर्यंत महाद्वारात ओढीत आणलं. ओढीत आणल्याच्या नंतर बघितलं तर काय, दुसरी बाई नाही, आमचे मालकच इथे. देवाई कोणासाठी नट्टापट्टा केला, इतकी छान साडी नेसली, मेकअप केलाय भारीचा. पांडुरंग म्हणाले सोयराबाई बाळांतीन व्हायला आलीये, कळा द्यायली, कळा मला पटकन गेलं पाहिजे, दोन्ही पिशव्या भरलेल्या. रुक्मिणी माता म्हणाली देवा बाळांपण करणं हे स्त्रियांचं काम असतं, तुमचं काम नाही, आणा मी जाते. पांडुरंग म्हणाले रुक्मिणी तुला पाठवलं असतं पण तुझे नख वाढलेले आहेत, तोऱ्यानं वागणं, लेकराच्या गळ्याला नख लागलं तर जायचं मरून ते, तुझे असं वागणं तोऱ्यानं तुला नाही पाठवू शकत. मग पांडुरंगाने दोन्ही पिशव्या घेतल्या, मंगळवेढ्याच्या वेशीस उतरला. गावात चर्चा सुरू झाली, इतकी सुंदर स्त्री कुणाच्या बरं घरी आली असेल. लोक म्हणले देशमुखांच्या वाड्यावर आली असेल, देशमुखांचे वाडे गेले. लोक म्हणले पाटील वस्तीत आली असेल, पाटलांचे वाडे गेले. लोक म्हणले कुंभार वाड्यात आली असेल, लोक म्हणले चर्मकार गल्लीत आली असेल, चर्मकार गल्ली गेली. अस्पृश्याची वस्ती लागली, अस्पृश्याची तत्कालीन महारवाडा लागला त्या काळातला. अस्पृश्याच्या वस्तीत अगदी तिसऱ्या घरी दरवाजात गेली आणि दरवाजावर थाप मारली, वहिनी वहिनी उघडा दार हाका मारे. वहिनी उघडा दार हाका मारे. सोयराबाईच्या दारावर जाऊन म्हणतोय वहिनी दार उघडा. सोयराबाईने जराशी फट काढली तर घरभर प्रकाश पसरला. सोयराबाई म्हणाल्या इतकी सुंदर दागिने घातलेली बाई कुणाच्या घरी आली, तुम्हाला कुणाचं घर पाहिजे, रस्ता चुकला वाटतं, आमच्याकडे कस काय आल्या. पांडुरंगाने दरवाजा ढकलला, मधात घुसला. वहिनी सांगते तुला. अहो वहिनी कस काय म्हणाल्या मला, मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण आहे, काही खोटं बोलू नका, माझ्या नवऱ्याला एकच लहानी बहीण आहे, ती बुलढाणा जिल्ह्यात मेहुण राजाला राहते. तुम्ही कोण आल्या? नाही नाही आहे मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण आहे. मग माझ्या नवऱ्याने मला अगोदर का नाही सांगितलं? नाही सांगायचं का? कारण एक प्रकरण झालं होतं. काय झालं होतं, तुमच्या दोघांचं लग्न व्हायच्या अगोदरच मी एक जणाचा हात धरून पळून गेले होते. कुठं पळून गेला होता? द्वारकेला गेलते, द्वारकेला. मग द्वारकेहून आलात का? तिथं पण नांदले नाही, त्यालाही सोडून दिला आणि दुसऱ्याचाच हात धरून पंढरपुरात घरोबा केलाय. म्हणजे पंढरपुरात कुठे तुमचा वाडा? चंद्रभागेच्या वरच आहे आमचा वाडा. तुमचं नाव काय? माझं नाव विठाई आहे, विठाई. मग अचानक कस काय आल्या? एक दिंडी चालली होती, विनेकऱ्याचे पाय धुतले, तर पाय धुतल्यावर बघितलं तर दादा निघाला. दादा म्हणला झालं गेलं, विसरून जा, तिचं बाळांपण करायला जा. आले मी. सोयराबाई म्हणल्या माझ्या नवऱ्याला मोठी बहीण आहे, मला माहित पण नाही अजून. मग बाळांपण सुरू झालं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पांडुरंगाने घरात सगळ्या वस्तू लावून ठेवल्या. नहाणी खोदली बाळांतीला, विस्तव ठेवला तिच्या बाजखाली. पोटाला हात लागतात संत कर्ममेळा महाराजांचा जन्म झाला. चोखोबरायांना वाटलं तिचं बाळांपण झालं नसल तर पटकन गेलं, आपल्यालाच करावं म्हणून अजून 15 दिवस पंढरपुरातच घालतो म्हणले.
चोखोबरायाने पुन्हा 15 दिवस पंढरपुरात रोज पांडुरंग त्या बाळांतीचं करायला लागला. 3री केली, 5वी केली, 12दी केली. गावात खिचडा वाटला. एका दिवशी चोखोबराय डुलत डुलत आले अंगणात, बघतात तर बाळ खेळतंय. सुंदर दागिने घातलेलं बाळ, नक्षीकाम केलेलं दुपट्ट्यावर खेळायले. चोखोबराय म्हणले, अरे अरे हे कुणी केलं तुझं बाळांपण? सोयराबाई म्हणाल्या, जाताना स्वतःची बहीण पाठवून दिली ना, आता म्हणता कुणी केलं? चोखो म्हणाले, कधी, कोणती बहीण? तुम्हीच घरात जाऊन बघा. चोखोबराय घरात गेले, ते म्हणले कुणीच नाही घरात. सोयराबाई म्हणाले, अहो वंश जरा बाहेर या की, तुमचे भाऊ आले. तरी घरात कुणीच नाही. चोखोबा म्हणाले, खोटं बोलू नकोस, कोण आलं होतं? सोयराबाई म्हणाली, विठाई नाव सांगितलं. विठाई. बरं अजून? मी द्वारकेला पळून गेले होते नवरा करून, मग तिथं पण नांदली नाही. दुसरा घरोबा केला, पंढरपुरात आले. अगं सोयरा, माझा पांडुरंग तुला खाना खुणा सांगत होता, तरी तुला ओळखू नाही आला. बघ तुझं बाळांपण करून गेला. कथा कोणी लिहिली? संत नामदेव महाराजांनी. काय सांगितलंय कथेतून? 2 प्रकारचे विटाळ आम्हाला मान्य नाहीत. कोणते 2 विटाळ? एक बाळांतनीचा विटाळ, बाळांतीन बाईचा विटाळ पाळू नये, कारण पांडुरंगानेच बाईचं बाळांपण केलं. एक बाळांतनीचा विटाळ. आणि 2 अस्पृश्यतेचा विटाळ. अस्पृश्यता पाळू नये, कारण पांडुरंगानेच एका अस्पृश्य बाईच्या घरी जाऊन बाळांपण केलं. म्हणून जे लोक अस्पृश्यता पाळतात त्यांना वारकरी म्हणून घेण्याचे अधिकार नाहीत. विठ्ठला ज्याच्या ढाळजत फुटक्या कबशा असतात. फुटक्या कबशा माहितीत की नाही तुम्हाला? तुमच्या भागाला नसतील, आमच्याकडे असते. ढाळजत फुटके कप असतील. कोणाला चहा द्यायला असतील? तुम्हाला सांगायची गरज आहे का? म्हणून जे अस्पृश्यता पाळतात, ज्यांच्या ढाळत फुटके कबशे असतात, जे दुसरे आले की मान वाकडी करतात, ज्यांना मनातून इतरांचा द्वेष आहे, ते वारकरी नव्हेत. त्यांना वारकरी म्हणण्याचा अधिकार नाही. माझ्या पांडुरंगाने अस्पृश्य वस्तीत जाऊन बाळांपण केलं. अजून काही सर्टिफिकेट पाहिजे का? अजून काही पाहिजे? म्हणून तुकोबाराय म्हणाले, तीक्ष्ण उत्तर देणारे यांना राग आला तरी चालेल, पण मी माझी समतेची, बंधुभावाची मांडणी करणारच. म्हणून एकदा भजन करून शेवटच्या चरणाकडे जाऊया. विठोबार धर्म समतेचा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. ज्याची दृष्टी समान आहे, हो, तो भेदभाव करत नाही. तो नाही बघत हा कोण आहे, हा कोण आहे. अहो किती अभंग सांगायचे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अहो या अभंगात सगळं सांगितलंय ना. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कुरपू लागे. आता काय सांगायचंय? सज्जन कसायाच्या सोबत दुकानावर मांस विकायला पांडुरंग बसतो. अभंग माझा आहे का? रोहिदासाच्या संगे चर्म, चामडं विणू लागतो. चामड्याला रंग देतो रोहिदासाच्या संगे. कबीराच्या संगे शेले विणतो, शाल विणतो कबीराच्या संगे. काय सांगायचं? चोखा मेळ्याच्या सोबत काय करतो? ढोर वडतो, ढोर. इतका आमचा पांडुरंग समतेचा आहे. माझ्या पांडुरंगाने भक्तांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. भक्त अस्पृश्य असो नाही तर कुणी असो, सगळ्यांच्या घरी गेला. पण पोथ्या लिहायला गेला का? त्यांच्या घरात पोथ्या लिहायला बसला का? जाऊन पोथी लिहितो सांगा म्हणून. गोर गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात माझा पांडुरंग गेला. म्हणून पांडुरंग समतेचा देव आहे. पांडुरंग समतेचं प्रतीक आहे. पांडुरंग जातीयांताचं प्रतीक आहे. पांडुरंग आमचा, आपल्या सगळ्यांचा आहे. गरिबांचा देव आहे तो. त्याला डायरेक्ट मिठी मारता येते, त्याच्या पायाला स्पर्श करता येतो. बासरच्या सरस्वतीला हात लावता येतो का? बालाजीला हात लावता येतो? नाही. एकमेव माझा पांडुरंग आहे ज्याला गळा भेट घेता येते. म्हणून आमचा समतेचा पांडुरंग आहे, समतेचा. त्याला भेदभाव वगैरे काही चालत नाही. आणि तो भेदभाव करणाऱ्याच्या कमरत लाद घाला म्हणतो.
म्हणून चंद्रभागेच्या वाळवंटात फुगडी खेळताना जात बघून फुगडी खेळता का? चंद्रभागेच्या वाळवंटात जेवायला बसल्या गोपालकाला करताना जात विचारता का? ही समता आहे तिथं, सगळी समता. म्हणून या समतेच्या वाटेने पुढे फुले गेले, या समतेच्या वाटेने पुढे बाबासाहेब आंबेडकर गेले. या समतेवर आधारलेलं आम्हाला संविधान दिलं, ते संविधान आम्हाला आज पाळायचंय, त्या मार्गाने जायचंय. संतांचा विचार भारताच्या संविधानात आहे, संतांचं कार्य म्हणजे भारताचं संविधान आहे, ते घेऊन आम्हाला पुढे जायचंय. आपली लोक पागल आहे. तुम्हाला काय वाटतं मी सांगितलं लगेच बदलणार आहेत वय? हजारो वर्ष महापुरुष सांगून सांगून बेजार आहेत. काय बदललो का आम्ही? माझ्या एका ठिकाणी कीर्तन संपलं, कीर्तन नेमकी लाईट गेली. कीर्तन संपल्या त्या दोघं जणांची चर्चा चालू होती. त्याला वाटलं महाराज गेली काय की. एक जण म्हणला मायचान किंवा लय भारी बोलते, दुसरा म्हणला चलतच राहते होतच राहते धंदाच आहे म्हणला त्यांचा. म्हणजे कीर्तन ऐकायचं आणि तिथंच सोडून द्यायचं, काही आचरणात आणायचं नाही. किती सांगावं समतेनं वागा, समतेनं वागा. एका गावात जागा सुटली महिलेला, मग सगळे गावचे म्हणले गरीबाची बाई आहे, चांगला न्याय देईल, तिला सरपंच केलं. गरीबाच्या घरच्या बाईला सरपंच केलं. आता हिनं गावाचा विकास करावं की नाही, स्वतःचाच विकास केला. भलं मोठं घोरबीर बांधलं. सरपंचीन बाईने एका दिवशी महागडी साडी घेतली, महागडी, आणि गावभर फिरायली अशी दाखवत पदर हातात घेऊन. बाया गेल्या होत्या कंटाळून तिच्या कारभाराला. बायाने ठरवलेला विचारायचंच नाही कितीला घेतली म्हणून. गावभर फिरली पण कोणीच विचारी ना कितीला घेतली. लय राग आला, तन 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 करायला लागली, लय राग आला. दिवस मावळला होता. अंधाऱ्या बोळीच्या रस्त्याने घराकडे निघाली. बोळीच्या रस्त्याने घराकडे जाताना अंधारात कुत्री बसली होती, कुत्री. हिचा कुत्रीच्या शेपटी पाय पडला. कुत्री म्हणली काय कोणी? ही म्हणली आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचारी ना कुत्रीला सांगायला. काय करावं आता असे? अरे जरा शेजाऱ्या पाजाऱ्याचा विचार करा, दुसऱ्याचा विचार करा, सुखदुःखात सहभागी व्हा. ह्यालाच समता म्हणतात. दुसरं काय असतं? यालाच बंधुभाव म्हणतात. दुसरं काय नाही. तर आमचं उलट आहे हो. दुसऱ्याचं वाईट झालं तर आम्हाला आनंद वाटतो. मूर्खाचा कारभार आहे का नाही? दुसऱ्याचं वाईट झालं आपल्याला देखील वाईट वाटावं, आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्यालाही चांगलं वाटावं. पण उलट आहे. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हणला डॉक्टर साहेब माझ्या पोटात दुखायलंय. डॉक्टर म्हणलं कधीपासून? म्हणलं शेजाऱ्याने बंगला बांधलाय तेव्हापासून. ह्याच्यावर काय इलाज आहे का काय? एक जण आला माझ्याकडे, म्हणला द्या टाळी. दिली टाळी, लय खुश. म्हणलं एवढं खुश कस काय? म्हणलं शेजाऱ्याला लॉटरी लागली. म्हणलं शेजाऱ्याला लॉटरी लागली तू कस काय खुश? म्हणलं तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं सांग की. म्हणला त्यांचं लॉटरीचं तिकीटच सापडं ना, मला हरपलंय म्हणून हे खुश झालाय. असं असतंय. दुसऱ्याचं वाईट झालं तर आनंद वाटतो, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं तर दुःख वाटतं. अशी नालायक माणसं आपल्या अवतीभोवती. काय करायचं? म्हणून तुकोबराय म्हणाले किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शेंदळीचे रडतील. शिव्या दिल्यात संतांच्या भाषेत आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू, सकाळच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून मायबाप हो, हात जोडून विनंती आहे, संतांच्या महापुरुषांच्या मार्गाने आम्हाला जायचं, चांगलं जीवन आम्हाला जगायचं. किती सांगावं? एक निर्लज्ज, निर्लज्जाचं उदाहरण शेवटी का सांगतो? आम्ही तसं वागू नये म्हणून. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला. तिजोरी मध्यरात्री तिजोरीवर हातोडा मारणार, तोच त्याला एक पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली, तुटली, फुटली तर परत उपयोग व्हायचा नाही. असं करा, बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. हा होता निर्लज्ज. ह्याला वाटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची. याने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली आणि पकडून घेऊन गेली. आता गप्प बसाव की नाही? पोलीसवाल्याला म्हणते माझी लय इच्छा होती मला पुढच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचंय म्हणला. पोलीसवाले म्हणले बस बाबा, पकडलं ते गेलं कोणीकडं. एक पोलीसवाला म्हणला तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय मत आहे? हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अहो माणुसकीनं तिजोरीनं फोडता बटन दाबलं, काय माणुसकी असते का नाही म्हणला? पकडूनच घेऊन चालली, असं कुठं असते का म्हणला. हाच निर्लज्ज बाजारात गेला. एक बाई पेरू विकत होती, पेरू. तिच्या भोवती गर्दी जमलेली होती. यानं गर्दीतून हात घातला, पेरू खात खात निघाल्याला. वाटलं बाईनं बघितलंच नाही. बाईनं गर्दी बाजूला केली, मागून कॉलरला धरला आणि बाजारात उताना पाडला. असा हाणला, मारून मारून बाईची चप्पल तुटली. पण याने हुकाचू नाही केलं, निर्लज्ज. बाईनं तुटलेली चप्पल फेकून दिली. पेरू जांब विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती 2-4 जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्खेस का रे, 2 रुपयाच्या पेरूसाठी एवढा मार खाल्लास?
अरे 2 रुपये दिले असते तर पेरू नसता का आला. हे वर तोंड करून म्हणते मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं काही नाही त्याचं, ते चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज चोर एका जाडजुड बाईच्या घरात अंधाऱ्या रात्री चोरीला गेला आणि तिजोरीचं समजून रेडूचंच बटन फिरवलं. रेडू लागला, बाई उठली, बाईनं बरोबर समोरून येऊन चोराला पकडला आणि त्याच्या छातीवर बसली जाडजुड बाई. आणि नौकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात काहीतरी शोधायला जायचं ना, बाई म्हणली जा की पटकन पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर म्हणला बाई साहेब अंधारात की नाही माझी चप्पलच सापडना. हे चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय. हिचं वज काय सहनच होईना म्हणला. अरे हिच्यापेक्षा म्हणला पोलीसवाले बरे ते छातीवर तरी बसत नाहीत म्हणला. जा बरं पटकन जा म्हणला पोलीसवाल्यांना घेऊन ये. आणि तू त्या पोलीसवाल्यांना आणूस तर माझा दम वरी जाते का काय की म्हणला पटकन जाय म्हणला. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. इकडून 4 पोलीसवाले इकडून 4 पोलीसवाले, छाती पुढं काढून चाललाय. जेलर म्हणले याला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणले, कसे छाती पुढं काढून आले म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेवण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जाताना जेलर म्हणले चांगलं वागावं इथून गेल्या, याच्यासाठी हे प्रसंग सांगितला. इथून गेल्यावर चांगलं वागावं. जेलर म्हणले इथून गेल्यावर कसं वागशील, हा म्हणला बाजारात जाईल. जेलर म्हणले बाजारात कशाला जाशील, हा म्हणला बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले बॅटरी कशाला विकत घेशील, मला त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही म्हणला. आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. चोराला मारा पुरा, त्याच्या छातीवर बसा, त्याला बाजारात बडवा, जेलमध्ये घाला, तरी काही फरक पडत नाही. आमच्यात फरक पडेल अशी अपेक्षा ठेवतो आम्ही, तसं काही वागणार नाही अशी अपेक्षा ठेवतो. म्हणून महापुरुषांच्या जयंत्या वैचारिक पद्धतीने साजऱ्या करा. कशा वैचारिक, धांगडधिंगा नको, दारू पिणं नको, डीजे नको, अरे वैचारिक करा ना. म्हणून गावच्या ह्या आयोजकांनी इतकी छान वैचारिक जयंती आयोजित केली, त्याबद्दल त्यांच्या टाळ्या वाजवा. नाही तर काय सांगायचं. आम्ही एका कीर्तनाला चाललो होतो, रस्त्याच्या कडेला एक जण पडलेलं. मी म्हणलं याला काय धनुर्वात वगैरे आला का काय, थांबवलं. म्हणलं काय झालं, म्हणलं लघवीला बसलो होतो आणि उठताच येईना म्हणला. म्हणलेला नक्की धनुर्वात आला. उचलला, गाडीत टाकला, कीर्तन केलं, बोंबलं, दवाखान्यात नेला. डॉक्टरने आम्हाला शिवाय द्यायला सुरुवात केली. म्हणले तुमची अक्कल काय मातीत बसायला गेली का, डोळे फुटलेत का म्हणले. अहो म्हणलं काय झालं. डॉक्टर म्हणले त्यानं दारू पिली. अहो म्हणलं पेऊ द्या, पिले असन पण त्याला सरळ काय होता ना ते सांगा ना. डॉक्टर म्हणले त्याच्यानेच म्हणालो तुमचे डोळे फुटलेत का. म्हणलं काय झालं. डॉक्टर म्हणले त्यानं पॅन्टीचं बटन शर्टाला लावलंय म्हणले, त्याच्यानं त्याला सरळच होता ना म्हणले. मग मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं धन्यच बाबा तू दारू पेला, आमचा टाइम घालवला, कीर्तन केलं, बोंबलत. ते म्हणला बरं झालं टायमिंगवर दवाखान्यात आणला. म्हणले डॉक्टरने एका कात्रीत ऑपरेशन केलं, एकाच कात्रीत. मी म्हणलं ऑपरेशन नाही केलं, ती गुंडी कापून काढली म्हणलं, निघणं गेली. असे चोर असते. म्हणून जरा निर्व्यसनी राहा, चांगलं पंचशिलाचं पालन करा, अष्टांग मार्गाचं पालन करा, 10 पारमितांचं पालन करा. हाच खरा आमचा मानवतेचा समतेचा धर्म आहे. ते नक्की पाळाल. अभंगाचं शेवटचं. नाही बिडभार, नाही बिडभार, नाही बिडभार, नाही बिडभार, नाही बिडभार, नाही बिडभार,
सगळे महापुरुष सगळ्यांचे असतात. महापुरुष कोणत्या एका जाती धर्मपंथाचे नसतात. महापुरुषांचं कार्य अखिल मानवाच्या कल्याणासाठी असतं. म्हणून हे जे बुद्ध दिसतात, बुद्ध ते शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेले, ते आपल्या सगळ्यांचे पूर्वज होते. बुद्ध या देशातल्या राजाच्या घरी जन्माला आले असले तरी राजाची पण एक शेती होती, शुद्धोधनाची शेती होती. म्हणून बुद्ध कुणब्याच्या शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आले. बुद्धाला परक मानायचं काही कारण नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांकडे बोट दाखवलं, म्हणाले जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना आदर्श मानतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना गुरु मानलं. तुकोबारायांनी नामदेवांना गुरुस्थानी मानलं. नामदेवांनी म्हटले बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवया मात नामा म्हणे. नामदेवांनी बुद्धाला गुरु मानलं. अशी आमची ही समतेची परंपरा आहे. साध्या भाषेत सांगू का, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबानंतर अण्णाभाऊ नाव घ्यावंच लागेल. ही देशाची समतेची परंपरा आहे. ही परंपरा तोडायची नाही आम्हाला. इकडे शिवाजी महाराज, तिकडे बाबासाहेब, इकडे अण्णाभाऊ, नाही तोडायची. ही एक साखळी आहे, साखळी. त्याच्यातली एक एक कडी काढून न्यायचा कुणी प्रयत्न करू नका. ही साखळी अभेद राहिली पाहिजे. सगळ्यांच्या साठीची ती साखळी आहे. म्हणून महापुरुष सगळ्यांचे असतात, कुणा एकाचे नाही.
बघा, अण्णाभाऊ साठेंनी शिवाजी महाराजांचा पवाडा रशियात नेला. तिथं जाऊन रशियात जाऊन शिवरायांचं नाव घेतलं. म्हणून हे सगळे महापुरुष एकमेकांवर प्रेम करणारे असतात, एकमेकांचा विचार पुढे नेणारे असतात, एकमेकांचं राहिलेलं कार्य पुढे चालवणारे असतात. म्हणून समस्त मानव जातीचं कार्य भारताच्या संविधानात बाबासाहेबांनी दिलं. हे संविधान जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. संविधानाची मूल्य जनतेला सांगितली पाहिजे, संविधानाची कलमं समजून सांगितली पाहिजे, संविधानावर जागर झाला पाहिजे, कीर्तन गोंधळ झाला पाहिजे. म्हणून आज आपण संकल्प करूया, महापुरुषांचा मानवतावादाचा विचार आपल्याला जोपासायचा आहे. आपल्या मरेपर्यंत आपल्याकडून कोणाच्याही बद्दल द्वेष होणार नाही, कुणाच्याही बद्दल आम्ही वाईट वागणार नाही, कुणाच्याही बद्दल आमच्या वाचेनं कधीही वाईट शब्द जाणार नाही, असा आम्हाला संकल्प करायचा आहे. आम्हाला हा मानवतेचा विचार जगाला सांगायचा आहे, त्याचा संकल्प करायचा आहे. म्हणून सांगावं तेवढं कमीच असतं. जाताना एवढंच सांगेल, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतांचा नाही. तथागताच्या वडिलांच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे. कुणाच्या? शुद्धोधनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे. इतिहास शुद्धोधनाचा लिहिला गेला नाही. त्याग आणि समर्पणाबद्दल, सर्वत्र गरिबांना दुःखमुक्त करण्यासाठी फिरल्याबद्दल इतिहास तथागताचा लिहिला गेला. इतिहास त्याग आणि समर्पणाचाच लिहिला जातो. सम्राट अशोक जगाचे जम्बूद्वीपाचे चक्रवर्ती राजे होते. सम्राट अशोक उंच सिंहासनावर बसायचे. पण सम्राट अशोक रस्त्याने जाणाऱ्या साधारण बौद्ध भिक्षूच्या पायावर डोकं टेकवायचे. लोक म्हणाले, तुम्ही जगाचे चक्रवर्ती राजे आहात, रस्त्याने जाणाऱ्या साधारण भिक्षूच्या पायावर डोकं का टेकवता? तेव्हा सम्राट अशोक म्हणाले, इतिहास काही माझ्या संपत्तीचा लिहिला जाणार नाही, त्या भिक्षू संघाच्या त्याग आणि समर्पणाचा इतिहास लिहिला जाणार आहे, म्हणून मी त्यांच्या पायावर डोकं टेकवतो. तुकोबारायांचे वडील बोहोल्लोबा मोरे सावकारांना कर्ज देणारे महाजन होते, प्रचंड श्रीमंत होते. पण इतिहास बोहोल्लोबा मोरेंचा लिहिला गेला नाही, तर कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना दुष्काळात कर्जमुक्त केल्याबद्दल, इतरांच्यासाठी अभंग लिहून कीर्तन केल्याबद्दल जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला. इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतांचा नाही. म्हणून तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यावर, तुमच्या जिल्ह्यावर टाटा, बाटा, बिर्ला, अदानी, अंबानीचे पुतळे आहेत का? जगात कुठेच तुम्हाला टाटा, बाटा, बिर्ला, अदानी, अंबानीचे पुतळे दिसणार नाहीत. पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला देशभरात दिसतील. काहीच अंगावर चांगले कपडे नसलेल्या, फाटके कपडे घातलेल्या गाडगे महाराजांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे, अमरावतीच्या. म्हणून इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अदानी अंबानीच्या आजीचा लिहिला जात नाही. इतिहास रमाई, भीमाई, अहिल्या, फातिमा, जिजाऊचा लिहिला जातो. अहिल्यामाई होळकरांचा इतिहास लिहिला जातो. इतिहास त्याग आणि समर्पणाचाच लिहिला जातो. म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला बीड जिल्ह्याच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, पण केज तालुक्याच्या इतिहासात मरताना असं काहीतरी चांगलं काम करा. इतिहासाने तुमचं नाव घेतलं पाहिजे. गावात तरी 4 लोक म्हणले पाहिजे, चांगला होता, लय मस्त होता. नाही तर गावात एखादा पेताडा दारू पिऊन मेला आणि त्यांच्या घरच्या बायाला रडताना सुद्धा आठवण याच्याबद्दल काय बोलावं म्हणून. रडताना बाई म्हणते, कोणाचा मार खाऊ, डब्यातले पैसे कोण चोरून नेईल. रडताना तेच म्हणावं लागतं. चांगलं सांगायलाच काही नसतं त्याचं. म्हणून आपण चांगलं काहीतरी काम करून मरावं, हाच शेवटचा संदेश देतो. पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मज क्षमा करडे संती नवे अंगभूत युक्ती, नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसने जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, चाल घ्यायची. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल.